नमस्कार. इमोशनल वेलबिईंग या सिरीजमध्ये मी डॉक्टर जान्हवी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. काल एक सखी नात्यामध्ये तणाव आहे म्हणून माझ्याकडे आली होती. नवरा बायकोच्या नात्यामध्ये इन्सिक्युरिटी वाटते, असुरक्षित वाटतं. मी आता काय करायला हवं हा प्रश्न तिने निर्माण केला होता. मी तिला शांत बसायला सांगितलं, पाणी प्यायला दिलं आणि बास प्रक्रियेबद्दल समजावून सांगितलं. आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवणाऱ्या काळजी, चिंता, तणावाच्या भावना आपल्या शरीरामध्ये साठलेल्या असतात आणि त्यांना सहजतेने मोकळं करण्यासाठी बार्स सेशनचा प्रभावीपणे उपयोग होतो याची माहिती तिला दिली. भावना मोकळ्या झाल्यानंतर आपल्याला पुढचा मार्ग स्पष्टपणे दिसू शकतो अशी खात्री तिला दिली. ती बार सेशनमधून जायला तयार झाली. तिने छान बार्स रन करून झाल्यानंतर ती शांत वाटली आणि मग ती मोकळेपणाने बोलायला लागली. ती म्हणाली, माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत. सासरच्या माणसांकडून मला आजही आउटसायडरसारखं वागवलं जातं. परकेपणाचा अनुभव दिला जातो आणि या सर्व भावनांचा तिला प्रचंड त्रास होतो. ती प्रामाणिकपणे तिचं म्हणणं सांगत होती. ती म्हणाली, माझा नवरा त्याच्या कुटुंबातील सर्वांना आर्थिक, मानसिक, भावनिक सर्वच बाबतीमध्ये सहयोग करू शकत आहे. त्यांच्यासाठी जे हवं ते करू शकत आहे आणि यामध्ये माझी कोणतीही मनाई हरकत नसते. पण तरी देखील ही कधीतरी तिच्या नवऱ्याला सांगून आपल्याला मिळणारी मदत बंद करायला लावू शकते. या भीतीतून पावलोपावली सासरची माणसं ती दुश्मन आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि यामुळे तिला प्रचंड भावनिक, मानसिक थकवा जाणवत असतो. ती आस्थेनं माझ्यासमोर मोकळी होत होती. थकवा निर्माण करणाऱ्या या सगळ्या भावनांतून मोकळं होण्यासाठी तिने नवऱ्यासोबत बोलून प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आणि ती जेव्हा नवऱ्याला म्हणाली, तुला तुझ्या कुटुंबासाठी जे हवं ते करशील, पण ते करत असताना मला सोबत ठेवशील. बोलून सोडविण्याचा हा प्रश्न वादाला पोचला, भांडण विकोपाला गेलं आणि नवऱ्याने तिच्याकडे डिवोर्सची मागणी केली. तिच्यासाठी हा प्रसंग मोठा भावनिक धक्का निर्माण करणारा होता. आपले लहान मूल सांभाळताना, आपलं करिअर सांभाळताना, आपल्या संसारालाही गालबोट लागू नये या सर्व गोष्टींचं ओझं घेऊन पुढे चालणारी ही स्त्री, ही सखी, ही महिला मदतीचा मार्ग शोधत होती स्वतःसाठी. सेशन पुढे कसं सरकलं हे पुढच्या भागात नक्की बघूया. स्टे ट्यून्ड.